आज इस पवित्र एवं शुभ अवसर पर नगर निवासी कई भाई बहनों के द्वारा एवं इधर रेगुलर रूप में आने वाले कुछ दैवी भाई बहनों के द्वारा स्थापित हुआ है। उसका उद्घाटन कार्यक्रम आयोजित किया गया है। तभी एक 5-10 मिनट के अंदर इस कार्यक्रम को हम आरंभ करेंगे। हम सभी तब तक परमात्मा के चिंतन में बैठेंगे। तो मैं ब्रह्मा कुमारी निर्मला बहन जी से निवेदन करूंगी कि आप हमारे सामने एक दैवी गीत पेश करें। साथ साथ जो हमारे मध्य में मलयालम साहब आए हुए हैं, सरस्वती देवी आई हुई है, उन दोनों को मैं स्टेज पर आकर के अपने स्पीच स्वीकार करने के लिए विनती करती हूँ। हम संतान बनेंगे देव महान, आपस में है भाई भाई, आपस में है भाई भाई, परम धाम से आए संजान बनेंगे देव महान, परमात्मा के हम संतान बनेंगे देव महान। ज्योतिर्बिंदु रूप है न्यारा, ज्योतिर्बिंदु रूप है न्यारा, शांति है तो धर्म हमारा, जीवन है कमल समान, जीवन है कमल समान, बनेंगे देव महान। प्रेम सागर के हम बच्चे, मन और वाणी के सच्चे, प्रेम सागर के हम बच्चे, मन और वाणी के सच्चे, अवगुणों से अनजान, अवगुणों से अनजान, बनेंगे देव महान, परमात्मा की हम संतान बनेंगे देव महान। पवित्रता का जल भर कर, दिव्य गुणों का कर श्रृंगार, पवित्रता का जल भर कर, दिव्य गुणों का कर श्रृंगार। योग लगावे देवी ज्ञान, योग लगावे देवी ज्ञान, बनेंगे देव महान, परमात्मा की हम संतान बनेंगे देव महान। अभी तक हम सभी दैवी गीत सुनने के द्वारा परमात्मा के चिंतन में बैठे थे। आज जो ये कार्यक्रम यहाँ पर आयोजित किया है, उसके साथ हम सब दादी जी को इस इमारत का उद्घाटन करने हेतु निमंत्रण दे करके बुलाए। आप समय निकाल करके हमारी बात को मानकर यहाँ पर उपस्थित रही।
तो उनका स्वागत भी करना हम सबका आदि कर्तव्य है। मैं प्रप्रथम रूप से ब्रह्मा कुमारी कला और ब्रह्मा कुमारी गीता जो छोटी बच्चियां हैं उनके द्वारा अभी जो स्वागत नृत्य शांति। जो भी बच्चे छोटे बच्चे बैठे हैं कुर्सी पर, कृपया बच्चे सभी उठ करके एक बाजू में, मैं नासिक से यहाँ पर इस कार्यक्रम में निमंत्रण पर पहुंची हुई कि आप आकर इस संस्था का जो परिचय है वो संक्षिप्त रूप में हम सबके समक्ष रखें। की बात है, आज आप लोगों के समक्ष मुझे एक आध्यात्मिक संस्था के गठन के लिए उपस्थित किया गया। प्रस्थापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय एक 55 सालों से सारे विश्व के अंदर आध्यात्मिकता का प्रचार का कार्य कर रहे हैं। विश्व के विश्वविद्यालय का
अर्थ ही है कि जहाँ ईश्वर के बारे में ईश्वर का ही ज्ञान दिया जाता है, अर्थात स्वयं ईश्वर, हम सर्व आत्माओं के परम पिता परमात्मा शिव, जो कि प्रजापिता ब्रह्मा के द्वारा इस ईश्वरीय विश्वविद्यालय की स्थापना करते। परमात्मा शिव ने 1937 साल में इस ईश्वरीय विश्वविद्यालय की स्थापना एक साधारण मनुष्य तन में प्रवेश करके उन्हें कर्तव्य वाक्य नाम प्रजापिता ब्रह्मा देकर स्थापना का कर्तव्य कराया। प्रजापिता ब्रह्मा के हम सभी ब्रह्मावत्सल, ब्रह्मा कुमार और कुमारी के नाम से जाने गए। ब्रह्मा और ब्रह्मा कुमार कुमारियों के द्वारा इस ईश्वरीय विश्वविद्यालय का कार्य जो सारे ही विश्व के अंदर चल रहा है, लगभग 2000 के करीब सेवा केंद्रों के द्वारा आध्यात्मिक ज्ञान और राजयोग का शिक्षण विद्यालय के द्वारा दिया जाता है, जिससे मनुष्य अपने जीवन में एक नया एवं उत्साह, एक नई प्रेरणा, मन की शांति एवं एक जीवन जीने की कला लेता है। ईश्वरीय ज्ञान एवं राजयोग ये एक ऐसी विधि है जिसके आधार पर हम ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय का उद्देश्य है मनुष्य को नर से नारायण, नारी से श्री लक्ष्मी समाध्याय पर दिलाने का। आध्यात्मिक ज्ञान और राजयोग के शिक्षण के द्वारा हमें जो कार्य कुशलता और कार्य क्षेत्र में हम सभी मनुष्यों को श्रेष्ठ कर्मों का बीज बोने की इस कला कहो या विधि कहो, इस राजयोग और ईश्वरीय ज्ञान के द्वारा प्राप्त होती है, जिससे ही हमारा जीवन दिव्य, सुंदर और श्रेष्ठ बन जाता है। इस ईश्वरीय ज्ञान को समझने के लिए हर एक सेवा केंद्र के माध्यम से कई प्रकार के कार्यक्रम आयोजित किए जाते हैं, जैसे कि प्रदर्शन, प्रवचन, पिक्चर, वीडियो फिल्म और मेले। इसके अलावा कुछ साहित्य भी जो इस कार्यक्रमों में सेल के लिए रखा जाता है, जिसके द्वारा कोई भी आत्मा अपने जीवन में लाभ लेना चाहे वो ले सकती है और अपने जीवन को श्रेष्ठ बना सकती है। प्रिलिमिनरी एक कोर्स के रूप में हर एक सेवा केंद्र पर या तो और कोई भी जगह पर 7 दिन का, जो कि हमें व्यवहारिक क्षेत्र में कर्मों की शुद्धि और व्यवहार शुद्धि सिखाने के लिए संबंधित रहते हैं, और इनका लाभ लेकर के हम सभी ब्रह्मावत्सल आज दिव्य पद पाने के पुरुषार्थ में लगे हुए हैं। ईश्वरीय विश्वविद्यालय के द्वारा हर वर्ष कोई न कोई एक नया आध्यात्मिक पुरुषार्थ के लिए प्रोजेक्ट बनाया जाता है, जिसमें ईश्वरीय सेवा भी सम्मिलित होती है। जैसे कि लास्ट कई वर्षों से शांति वर्ष या तो युवा वर्ष आदि आदि कई विश्व वर्गों की इस द्वारा सेवा की हुई है। अभी हर फरवरी में माउंट आबू राजस्थान, जहां पर हेडक्वार्टर का मुख्यालय है, हर पर इसका लाभ लेकर के आज लाखों की संख्या में हम ब्रह्मावत्सल इस आध्यात्मिक श्रेष्ठ कार्य के लिए अपने जीवन में धारणा करते लगे हुए हैं और श्रेष्ठ कर्मों के द्वारा अपने जीवन को श्रेष्ठ, सुंदर, पवित्र, कमल फूल के समान बनाकर शिव पिता परमात्मा को
जीवन देने लायक बना सकें। आशा है कि आप सभी भी शिव पिता परमात्मा के ज्ञान, गुण, शक्ति और पवित्रता के प्रकाश के किरणों का लाभ आप अपने जीवन में ले करके अपने जीवन को भी दिव्य बनाएंगे। ओम धन्यवाद। वासंती जी अभी नगर से मैसूर और बीजापुर से आई हुई ब्रह्मा कुमारी बहनों से मैं निवेदन करती हूँ, वे सभी स्टेज पर पुष्पगुच्छ देने के द्वारा एवं बैच लगने के द्वारा परमात्मा की स्मृति किरणों के सिंबल बैच के द्वारा दादी जी का स्वागत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सज्जन साहेब, आपल्या केंद्राचे सोमप्रभा देवी बहनजी, या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर सोलापूर शहरातील नागरिक बंधू आणि भगिनी, या ठिकाणी मला बोलण्यास किंवा त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. मला एवढंच सांगायचं आहे, संपूर्ण जगामध्ये एक प्रकारचा अशांतता पसरल्यानंतर आपण संपूर्ण विश्वामध्ये एक अशांतता असताना आपण काय केलं पाहिजे या संबंधीचं एकमेव मार्ग जर कोणता असेल तर मला असं वाटतं की ईश्वर प्रार्थना केल्याशिवाय या जगामध्ये दुसरं कुठलेही मार्ग आता शिल्लक राहिलेला नाही. याचं कारण असं की आपण पाहतो जगामध्ये चालू आहे, परंतु शेवटी कोणी का असेना शेवटचा मार्ग म्हणजे परमेश्वर आहे. डॉक्टर साहेब असं म्हणतात की कोणी का असेना की आमचा प्रयत्न आम्ही करतो, शेवटी मात्र परमेश्वरच त्याला चालू शकेल. आम्ही मानव आमच्या प्रयत्नाचं आम्ही या ठिकाणी पराकाष्ठा करत आहोत, पण शेवटी परमेश्वराशिवाय काही नाही. पण या ठिकाणी मला असं म्हणायचं, अनेक क्षेत्रामध्ये या जनतेला मिळत नाहीये, म्हणूनच या ठिकाणी आपल्या भारतामध्ये आध्यात्मिक या विषयाला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. आज आपल्याला कळत नसेल, पण मला सगळ्या या ठिकाणी उपस्थित बांधवांना विनंती करायचं आहे की आपण एकदा ईश्वरीय महाविद्यालयामध्ये या. आध्यात्मिक ज्ञान काय आहे हे प्रत्यक्ष या ठिकाणी अनुभवल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही. आपण सगळेजण परमेश्वराचं ध्यान करत असताना
पण कुठल्या पद्धतीनं ध्यान केलं पाहिजे, कसं केल्यानंतर महाविद्यालयामध्ये मी स्वतः 2-2.5 महिन्यापासून ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यातनं खरोखरच मनाला शांती मिळण्यासाठी कामामध्ये गुंतलेलं प्रत्येकानं असं वाटतं मला वेळ नाहीये. तसं आपण कितीही काम केलो अहोरात्र वेळ मिळणार नाही. त्यामध्ये आपल्या आध्यात्मिक या अभ्यासामधून थोडं बहुत मला काय ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्याचं संपूर्ण श्रेय त्या ठिकाणी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय महाविद्यालयामधूनच मला प्राप्त झालेला आहे. त्याचा अर्थ मी सर्वज्ञानी झालो असं काही म्हणता येणार नाही. अनेक वर्ष साधना या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आपल्याला आज आलो आणि उद्या आपल्याला पूर्णपणे ज्ञान झालं असं कधीही होणार नाही. या ठिकाणी आपण कितीही ज्ञान घेतलं तरी शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल और आप सभी की आदरणीय प्यारे प्यारे दादी जी, दिल्ली से पधारी हुई आशा बहन जी, यहाँ के जिला परिषद के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर अरविंद मेरकर साहब जी और सिविल सर्जन कुलकर्णी साहब, बॉम्बे से पधारे हुए हमारी राजनीति ब्रह्मा कुमारी संतोष जी और जगह जगह से उपस्थित हुए सभी ब्रह्मा कुमारी भाई बहनी और यहाँ खास करके हमारे एक्स मिनिस्टर कमलेवरी जी के सभी साथी भाई और बहन, सिर्फ मैं यहाँ इतना कहने के लिए खड़ा हूँ कि दादी जी की प्रेरणा से आप लाभान्वित होंगे। उसी कारण ज़्यादा समय लेते न हुए मैं उनका यहाँ का कुछ अभी अध्यक्ष कुलकर्णी साहेब, आदरणीय दादी जी, आदरणीय आशा बहन जी, आदरणीय संतोष बहन जी, आदरणीय सोमप्रभा बहन जी, वडीलधारी मंडळी, भगिनी आणि बंधू, न करता जास्तीत जास्त माणसं कशी मागतील यासाठी विज्ञानाचा वापर या जगामध्ये युद्धामध्ये सुरू झालेला आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, मी जास्त आपली वेळ घेत नाही, धर्मों के बाजार में धर्म खो गया और गुरुओं के भरमार में ज्ञान खो गया, असं या ठिकाणचे दोन मी लिहून घेतलं माझ्या याच्यावर. अशा याच्यामध्ये खुद्द दादीजी ज्या प्रांतामध्ये देहाची प्रकारे स्वतः विचार करणार आहे, मला एकच विनंती करायची आहे दादीजींना की जगाचा मनुष्य हा शांततेकडे जाण्याच्या दृष्टीनं निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्यासाठी या जगातली सर्व धर्म, सर्व माणसं विश्व कुटुंब कमिटी निर्माण करून जगामध्ये चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न जे केंद्र सुरू आहे, त्या दादीजी आपल्या या सोलापूर शहरामध्ये सोमप्रभाजींच्या निमंत्रणानुसार आलेले आहेत. आपले बरेचसे संबंध स्वागत समितीच्या दादीजींचा अंतःकरण प्रवास मी सरस्वती देवी ओम शांती. आज अध्यक्ष श्री छगन साहेब दीदी चंद्रा दीदी आमच्या बोलणे एवढं लांबून येऊन आम्हाला आशीर्वाद द्यायला आले, त्यांचे मी तसेच आमदार वल्लाभ साहेब कांबळे गुरुजी, माझे आमचे स्टेजवर असलेले सगळे माननीय बहीणजी, आज इतना आनंद भर गए, इतकं आनंद झालाय काय बोलावं मला समजेना. म्हणजे आज परमेश्वर जवळ मी लांब गेलो होता, माझे
त्यांना बँडी दिदी येऊन पुन्हा मला आज ओढून आणले. खरेच आज सकाळपासून केव्हा जावं असं एक जीव झालं होतं. म्हणजे मी तरी अगदी रेग्युलर स्टुडंट भाग घेत होत्या आणि मी माउंट आबू सुद्धा जाऊन आले. खरोखरच मी अगदी सगळ्या माझ्या बहिणींना मी सांगते की माझे एक वस्तू म्हणजे इतकं मी दुःखी होत्या. माझे एक म्हणजे हरवले म्हणजे माझा एक असं मुलगा गेला. म्हणजे इतकं दुःखी आहे. म्हणजे घरात इतकं तिकडे इतकं पिडल्यासारखं होतंय. म्हणजे कुठं जावं म्हणजे एकच स्थान आहे आपल्याला महिलांना. खरं म्हणलं तर आपल्याला महिलांना मी अगदी उद्देशून सांगते की आपल्या महिला करता कुठं जावं आपण कुणाशी बोलावं. आपल्याला जागा आपल्याला इतकं शांती मिळतंय खाल्याशिवाय आपल्याला समजणार नाहीये. म्हणजे हा अनुभव मी घेतलेला आहे. मी म्हणजे इतकं रेग्युलर सकाळी उठल्याबरोबर येऊन मी स्थानवर इथं बसत होतो. म्हणजे इतकं रेग्युलर मला हे मिळालं. काय झालं की मी अगदी म्हणजे आपला ईश्वर द्यायला आपल्या देवासमोर केव्हा जाऊन माझ्या बहिणजी म्हणल्यानंतर सगळे आता दीदी दादी हे सगळे होतं लांब म्हणजे करता येत नाही. मला जरा याच्या अडचण आलं तर येत नव्हतं. आणि आपल्याकरता आता आज दीदीच्या हस्ते आज उभा सगळे संदेश देणार आहे. तिकडून संदेश जसं जसे येते तसं शिवबाबाकडून आपल्याला संदेश मिळणार आहे. ते संदेश घेण्याकरता सगळ्यांनी माझ्या बहिणीने इथं येऊन संदेश घ्यायला पाहिजे आणि आपले शांती घ्यायला पाहिजे. आपल्याला सकाळी उठल्याबरोबर किती कटकट असतात. आता वल्लभ साहेबांनी सांगितलं ना आपल्याला जगा म्हणल्यानंतर सकाळ आणि दीदीला नमस्कार. दादीजी यांना मी प्रथम आपल्या सोलापूरकरांच्या वतीनं स्वागत आणि प्रणाम करतो. या सृष्टीवरती ज्या ज्या वेळेला पुरुष प्रधान शक्ती ही धर्माच्या माध्यमातून खालसा झाली त्यावेळेला दुर्गा आणि कालीच्या रूपानं ज्या वेळेला मात्र प्रधान शक्ती या भूमीवरती नवीन मानवताचा निर्माण करण्याचं काम केलं. तशी परिस्थिती आज जगामध्ये येऊन ठेवलेली आहे. मनुष्य प्रधान शक्ती ही मानवता निर्माण करण्याच्या कामामध्ये कमी पडलेली आहे. म्हणून या ईश्वरीय महाविद्यालय प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या रूपानं स्त्री प्रधान शक्ती या देशातली मानवता निर्माण करण्याच्या कामाला हातामध्ये घेतलेली आहे. जगामध्ये मानवता आणि धर्म स्थापन करायचा असेल तर भारताशिवाय विश्वामध्ये दुसरा देश नाही. आणि देशामध्ये ज्या वेळेला पुरुष प्रधान शक्ती कमी पडते त्यावेळेला स्त्री प्रधान शक्ती कालिकाच्या रूपानं आणि दुर्गाच्या रूपानं आपलं बल निर्मिती आलेली आहे. त्यांच्याकडून विश्वामध्ये शांती निर्माण करायची असेल तर त्याची प्रत्येक मानवाच्या मध्ये जर माणूस जर निर्माण करायचा जर असेल तर या विद्यालयाकडे दुसरा पर्याय नाही. दुसऱ्या विद्यालयामध्ये शिकवतात विश्वविद्यालयाने सुरू केलेले आहे हे खरंच त्याचं माणूस बनवण्याचं केंद्र आहे. आणि या माणूस बनवण्याच्या केंद्रामध्ये मातेचा आशीर्वाद मिळाला तरी मातेच्यासाठी जाती देव दिसावा म्हणून या देव म्हणे माणूसच न दिसे अजब तमाशा हा कसला. आज माणूस म्हणून मी म्हणतोपर्यंत मी माणूस राहिलेला नाही. आपल्या माणुसकीचं दिव्य दर्शन घेण्याचं काम या विश्वविद्यालयातून त्याच्या या ध्यानयोग राजयोग भक्तीतून त्याला तयार व्हावं लागतं. माणूस ज्या वेळेला भट्टीमध्ये जातो त्यावेळेला त्याला मानवता होतं. आईच्या उदरातून जन्मलेला हा पशु असतो त्याला प्रभू बनवण्याचं काम या राज्याप्रमाणे पंजाबमधून चंद्रमणी दादीजी या ठिकाणी माणसातला जो राक्षसी गुण आहे अभी संदेश पहुंचाए थे या नहीं वो भी मालूम नहीं. फिर भी विनायक भाई जी उनको बुलाते ही यहाँ पर बहुत बड़े दिल से इस कार्यक्रम के मध्य में उपस्थित रहे. इसलिए मैं माननीय भ्राता
इस शुभ संदर्भ में हमारे निमंत्रण को स्वीकार करें ब्रह्मा कुमारी राजयोगिनी आशा बहन जी। आप बेंगलोर की हैं, परंतु वर्तमान समय पर दिल्ली में ईश्वरीय सेवा में उपस्थित हैं। आप भी वैसे बचपन से ही इस आध्यात्मिक ज्ञान को प्राप्त की हैं और लगभग आदरणीय दादी जी, मंच पर उपस्थित हमारे आज की सभा के मुख्य मेहमान, संतोष बहन एवं मेरे अन्य साथी वक्ता, साथ ही साथ आज की सभा में उपस्थित श्री बाबा की प्यारी संतान, उपस्थित बहनों एवं भाइयों, सर्वप्रथम आप सबको आज के दिवस की बहुत बहुत मुबारक। क्यों? उत्तर आप सबके पास है। शोलापुर निवासी, परंतु सारे विश्व की आत्माओं को परमात्मा ज्ञान सूर्य का प्रकाश देने के निमित्त बना और ऐसा सौभाग्य आध्यात्मिक सत्संग का, आध्यात्मिक शिक्षा प्राप्त करने का आज की इस कलयुगी दुनिया में सबको उपलब्ध नहीं। आप सब अत्यंत भाग्यशाली हैं जो इस कार्यक्रम में भाग ले रहे हैं। लोगों के लिए एक शीतल छाया, ठंडी सांस लेने का एक स्थान जहां आकर 5 विकारों से ग्रसित आत्माएं अपने जीवन को जीने की कला सीखते हुए जो विभिन्न प्रकार के सुख, मैं भौतिक सुखों की बात नहीं कर रही हूं, परंतु कहा जाता है संसार में 4 प्रकार के सुख हर एक व्यक्ति चाहता है। तन, मन, धन, जन और आयु, 5। लेकिन अगर मनुष्य की आयु ही घटी हुई हो तो भी तो वो सुखी नहीं। अतः प्रश्न ये है कि मनुष्य अपने आप को एक सबसे अधिक इवॉल्व, एक सबसे अधिक विकसित इंसान मानता है, लेकिन एक कवि ने कहा आज के इंसान की हालत ये है, उनके शब्दों में, इंसान खिलाफे इंसान है, तू शैतान से शिकवा कौन करे, किश्ती को डुबोया साहिल में, तूफान से शिकवा कौन करे। सामान्य जंग जुटाते हैं, कौमों का खून बहाते हैं, ये हालत है
है दानाओं की, नादान से शिकवा कौन करे। इन चंद शब्दों में रह गई मानवता, नहीं रह गई ह्यूमैनिटी, नहीं रह गई। और मानवता के नाम पर सुख साधनों के जुटाने में हमने उसे बलिदान कर दिया है। मानवता आज शेष नहीं बची। प्रश्न उठता है, जीवन क्या है? क्या केवल एक इंसान के रूप से जन्म ले लेना और एक विद्या ग्रहण करके एक ऑक्यूपेशन को अपना लेना, अपने परिवार को बनाना और बाल बच्चों के लिए छोटा सा ग्रह बना देना और संसार से चले जाना, क्या यही एक मनुष्य का जीवन है? क्या हम यूं कहें या हमें इस बात का संतोष है कि जैसा मैं जीवन जी रही हूं वो जीवन अनुकरणीय है, वो जीवन एक प्रभु की देन है? क्या आपका मन ये बात स्वीकार करने को तैयार है? क्या यही जीवन है? जिस जीवन में दुख हो, अशांति हो, कष्ट हो, क्या ये मानव जीवन है? कम से कम विचार करने पर विवेक इस बात को स्वीकार नहीं करता। अगर ये कहा जाए कि सुख और दुख आदि काल से चले आ रहे हैं, तो भी ये बात विवेक स्वीकार नहीं करता। क्यों? कहा जाता है दैविक दैविक भौतिकता का राम राज कबहू नहीं जाता। एक वो समय था, हम प्रशंसा नहीं करते। क्या उस दुनिया में कोई प्रकार का कष्ट, रोग, दुख था? कदापि नहीं। कुछ लोग ऐसी मान्यता रखते हैं कि ऐसा भी समय था जबकि असुर भी थे और देवता भी थे। परंतु विचार कीजिए, क्या कदापि देवता और असुर इकट्ठे रह सकते हैं? जिन देवताओं की इस धरती पर आने पर कहा जाता है कि कलयुगी दुनिया में देवताओं का परछाया भी नहीं पड़ सकता, उनकी दुनिया में असुर विकारी मनुष्य हो ही कैसे सकते हैं? परमात्मा पिता ने ये ज्ञान अब हमें इस वर्तमान संगम युग पर समझाया है कि आज का इंसान दो प्रकार की वृत्तियों के द्वंद्व में रहता है। घंटी गलत कार्य करने पर बजती है, लेकिन इंसान वो कार्य कर रहा है, उसका कारण आज एक भी व्यक्ति इस संसार में ऐसा नहीं। आप दीपक को क्या सूर्य के अंदर रहते हुए आप ढूंढ निकालिए, कोई एक ऐसा व्यक्ति मिल जाए जो अपने आप को ये कहे कि मैं संपूर्ण निर्विकारी हूँ, मैं टोटल मर्यादा पुरुषोत्तम हूँ, मैं एकदम सर्व विकारों से मुक्त हूँ, कदापि नहीं। लेकिन हम ये बात भली भांति जानते हैं कि अगर दैवी दुनिया थी, अगर श्री कृष्ण जैसे देवताएं, श्री राम जैसे कहते हे प्रभु हमारे विषय विकार आप मिटाओ, सिद्ध या विषय विकार अंदर है, तब हम कहते हैं कि हमारे ये विकार मिटाइए। लेकिन प्रश्न ये है, क्या केवल मात्र कहने से हमारे विषय विकार मिट जाएंगे? क्या केवल मात्र वर्णन करने से, अपनी बात को स्वीकार कर लेने से हमारा जीवन अच्छा बन जाएगा? नहीं। हमें कदम उस लक्ष्य की ओर बढ़ाने होंगे जो लक्ष्य मैं अपने जीवन के लिए निर्धारित करती हूँ कि मुझे जीवन में सुख, शांति और समृद्धि चाहिए। ये मेरे जीवन का लक्ष्य है। आप बताइए, ऐसा कोई आपको नजर आता है जिसके जीवन में तीनों ही बातें हो? सुख भी हो, शांति भी हो और समृद्धि भी हो। हाँ, सुख, शांति, समृद्धि
प्राप्ति के लिए याद रहे, भौतिकता अनिवार्य नहीं है, भौतिकता पर्याप्त नहीं है, भौतिकता आवश्यक नहीं है। एक जीवन का बहुत गलत प्रकार का दृष्टिकोण आज हमारे भारत देश में अपनाया जा रहा है। यदि हमारे पास ये सारे मसाले हैं, अगर मेरे मुंह में इस समय बहुत बढ़िया प्रकार का लड्डू हो और उसी घड़ी मुझे ये सूचना मिले कि मेरे किसी प्रिय व्यक्ति का देहांत हो गया है, आप मुझे बताइए, लड्डू तो बहुत अच्छा बनाया था, स्वाद भी बहुत अच्छा था, लेकिन क्या उस लड्डू का स्वाद मुझे उस समय आएगा? भौतिक स्वाद मन का है, मानसिक सुख, मानसिक शांति, ये इंसान को चाहिए। और एक लॉ है, कॉमन लॉ है कि भौतिक प्राप्ति करा सकती है, भौतिक अलग कर दिया गया था। आध्यात्मिकता क्या चीज है? और वे ही पाश्चात्य फिलोसोफर्स, वे ही पाश्चात्य साइंटिस्ट, वे ही पाश्चात्य संस्कृति के लोग पुनः अपने जीवन में आध्यात्मिकता का विकास करना चाह रहे हैं, उनके जीवन की एक प्यास बन गई है। मुझे आश्चर्य हुआ जब मैं अभी कुछ भय के अंदर जी, विषय रखा गया था एक स्थान पर कि भय को हम कैसे जीते, और मुझे बाद में बताया गया कि आज की सभा में जो लोग उपस्थित थे वो शहर के बहुत अच्छे उच्च कोटि के लोग थे कि जो भय क्या है और भय को कैसे जीतना है, इस वो जीवन क्या, इतने भौतिक सुख उपलब्ध होने के बावजूद भी अगर जीवन भय वाला है तो जीवन क्या, कुछ नहीं। अतः चक्र में आकर के भूल भुलैया में फंस गए और गलती क्या कर ली कि जो तुम नहीं हो वो तुमने स्वयं को मान लिया। आप देखिए कि अगर स्वप्न में भी, नींद में भी अगर कोई मेरा नाम उच्चारण कर लेता है, मैं उठ के बैठ जाती, किसने मेरा नाम पुकारा? लेकिन मैं ये तो नहीं हूं, ये शरीर हड्डी मांस का पिंजर जो मैंने इस दुनिया से लिया, 45 वर्ष पूर्व ये शरीर नहीं था और 45 वर्ष के पश्चात ये शरीर नहीं रहेगा, ये बात मैं जानती हूँ। कौन? क्या कभी हमने इस जीवन की इस पहेली को सोच करके देखा, मैं कौन? दिन में 1000 बार हम मैं शब्द का प्रयोग करते हैं। क्या मैं साइंटिस्ट हूँ? क्या मैं एक इंजीनियर हूँ? क्या मैं एक प्रोफेसर हूँ? इस स्वयं को जानो, मैं एक अति शुद्ध पवित्र आत्मा। और फिर संतान किसकी हूँ? आज अगर मेरा कोई दूर का भी संबंधी कोई उच्च पद पर होता है, तो फलाना 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 मेरा संबंधी, हम इतना अपने आप को उसके साथ एसोसिएट करते हैं, शुरू करती हूँ और रोज रिपीट क्या करती हूँ, तुम माता पिता हम बालक थे, औरों से तो रिपीट नहीं करती। जीवन जीने की दूसरी सीढ़ी कला, राजयोग की दूसरी सीढ़ी है परमात्मा पिता को जानना और उनके साथ अपना व्यवहारिक संबंध जोड़ना। वे कदम हमारे उखड़ सकते हैं, प्रकाश में नहीं। इसी प्रकार से जब परमात्मा पिता के साथ राजयोग शब्द ही स्पष्ट करता है कि हमें सामंजस्य रखना है, इक्विलिब्रियम रखना है, समानता रखनी है, भौतिकता और आध्यात्मिकता दोनों का सामंजस्य। याद रहे, ब्रह्मा कुमारी ईश्वरी से रहने वाले, लक्ष्मी नारायण राधे कृष्ण राम सीता सब गृहस्थी, अर्जुन जिसे गीता सुनाई गई वो भी गृहस्थी। आज गली गली में मंदिर हमें देवी देवताओं के मिलते हैं, सन्यासियों के लिए। अतः हमें संसार का त्याग भौतिक रूप से नहीं करना है, मानसिक रूप से,
मन के अंदर जो विष है, मन के अंदर जो विकार है, उन्हें हमें निकालना है। वो कैसे निकाले जाए, उसकी एक विधि है जो आपको बाद में बताई जाएगी। लेकिन अटेंशन, सुख समृद्धि जीवन की जो जीने की कला है, वो मनुष्य के मन की ओर जाए। केवल एक बात मैं आपसे पुनः कहना चाहूंगी। आप देखिए, आप सब यहाँ बैठे हैं, मैं शब्द उच्चारण करती हूँ घर। आप अपने घर पहुंच कीजिए, अगर लाइट एक्स्ट्रा जल रही होती है तो हम कहते हैं लाइट बुझा दो, एनर्जी वेस्ट जा रही है, हमें एनर्जी सेव करनी है। अगर पानी बह रहा है और नल चल रहा है एक्स्ट्रा, हम कहते हैं पानी बहना नहीं चाहिए, पानी उपलब्ध नहीं है, नल बंद कर दो। इसी प्रकार से आजकल पेट्रोल की कमी, और जब ड्राइवर्स को भी हम लोग कहते हैं ट्रैफिक लाइट आए तो गाड़ी ऑफ कर दो ताकि पेट्रोल हमें बचाना है। गाड़ी का इंजन ऑन हो, गाड़ी वर्किंग कंडीशन में ना हो, कभी से ऑफ कर दो। आप सोचिए, ये सब चीज मनुष्य के मन में बनाई, और इस रचना के ऊपर हमारा कितना ध्यान जाता है। अब आइए थोड़े और गहरी लेवल पर, एक जिन संकल्पों ने इन सब चीजों की रचना की, हमारा ध्यान इतने स्वर के चिंतन वाले, क्या कभी हम इन बातों पर गौर करते हैं? राजयोग मन को मारना नहीं सिखाता, राजयोग मन को सुधारना सिखाता, मन का दमन नहीं सिखाता, मन का अमन सिखाता है, मन को कैसे सुमन बनाए ये सिखाता है। ये है श्रेष्ठ जीवन जीने की कला। कैसे मन को हम अनुशासित करें, डिसिप्लिन करें। जो मन, जो आत्मा इस शरीर की राजा है, वो राजा शरीर की कर्मेंद्रियों को कैसे नियंत्रण में रखते हुए एकांत कंट्रोल करना नहीं सिखाता, परंतु मार्गांतरीकरण करना सिखाता। राजयोग अपने जो इंसान स्वयं के लिए जीता है, एक जीवन वह होता है जिसको हम कहते हैं जियो और जीने दो। और दूसरा क्या कहता है? लिव एंड लेट लिव। दूसरा कहता है अपने शांति में रहो, और तीसरा कहता है लिव एट द कॉस्ट ऑफ अदर्स, और जीने दो। दूसरा है जियो दूसरे की कॉज पर, दूसरे के आधार पर जियो, और दूसरा है ऐसा जियो जो औरों के लिए। राजयोग वह कला है, और जीवन जीना भी एक कला है जो हमें न स्वयं अपने लिए परंतु विश्व के लिए जीना सिखाता है। जिस प्रकार एक खुशबू अगरबत्ती की सुगंध स्वतः ही देती है, उसे कहना नहीं पड़ता, आता रहता। और मैं ऐसा कहूँगी, ऐसा जीवन श्रेष्ठ जीवन है जो वर्तमान समय आपके सम्मुख जो शिव प्रकाश भवन का उद्घाटन हुआ, जहाँ ऐसा जीवन जीने की कला सिखाई जा रही है। अतः आप विलंब न करें, परंतु आज ही अपनी बुकिंग आप करा लेंगे तो आपको बाद में ये नहीं कहना पड़ेगा, ओ आप पछताए हो क्या, चिड़िया चुप गई थी। तो अत्यंत पूर्वक धन्यवाद आशा देंगी। जिस आशा से आप सभी बैठे हुए थे, मैं समझती हूँ वो सब अभी आशाएं पूर्ण हो चुकी होगी, अथवा आज उनके संदेश के द्वारा आप आगे प्रकार की रुचि है, वो कौन से समय पर उस प्रकार का श्रेष्ठ जीवन था, तो उसके बारे में हम सब जानते हैं। जो कृष्ण, राधा, लक्ष्मी, नारायण इत्यादि कई देवी देवताओं के नाम हम सुनते आए हैं, तो उसी प्रकार से एक छोटी शिकायत करते हैं। आप अभी इस नृत्य के द्वारा देखिए।
बहुत बहुत धन्यवाद स्पीकर मैडम तथा हमारी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय दादीजी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व आदरणीय विदुषी, कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री आमदार श्री विनायकराज पाटील, विद्यार्थी, सर्व उपस्थित सज्जन वृंद आणि मित्रांनो, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी, लग्नाच्या प्रसंगी आत्ताच्या विदुषी बोलल्या, त्यांचे अत्यंत मौलिक आणि मूलगामी विचार ऐकल्यानंतर आमच्यासारख्या काही ठराविक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि विशिष्ट प्रकारचे कार्य करणाऱ्या व्यक्ती काय बोलावं हा एक प्रश्न आहे. तरी पण कार्यक्रमाचं औचित्य म्हणून या ठिकाणी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, त्याच परंपरेतले सर्व मंडळी, रामकृष्ण अरविंद आणि सध्याच्या विदुषी बोलल्या त्या गांधीजी, ते हेच कार्य त्या ठिकाणी करीत आहेत. आणि त्यांनी जो मौलिक संदेश या ठिकाणी दिलेला आहे की भौतिक सुखाच्या मागे न लागता
खरं सुख जे आहे मोक्ष प्राप्तीचं सत्यम शिवम सुंदरम हा हे तत्व असणार घडण्याचं भौतिक सुखाच्या पलीकडे जे सुख आहे ते प्राप्त करण्याचा आणि मनुष्य मात्राची सेवा करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करावा. आपल्या व्यवसाय व्यतिरिक्त आणि स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन मनुष्य मात्राच्या सेवेसाठी म्हणून आपल्या शक्तीनुसार जे जे आपल्याला करता येईल ते ते आपण करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करावा. हा एवढाच जरी आपण बोध या सर्व उपक्रमातून घेतला, त्याच्या व्याख्यातून घेतला तरी मला वाटतं पण फार मोठं काम केल्यासारखं होणार आहे. या ठिकाणी मला पण संयोजकांनी बोलावलं आणि माझा अधिकार नसताना या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. कार्यक्रमाचा शुभेच्छा व्यक्त करतो आणि परमात्मा शिवाची लाडक्या लेकरांना उपस्थित बंधू आणि भगिनी, आजचा आपला विषय तसा फार गहन विषय आहे. कारण योग अक्षर ऐकल्यानंतर खास तर स्त्रियांना पुष्कळ भीती वाटते त्याच्यापासून. कारण आजपर्यंत आम्ही पाहतो की योग म्हटल्यानंतर हठयोगाच्या अनेक क्रिया आमच्या डोळ्याच्या समोर येतात आणि आपल्याला असं वाटतं की हे योग हा एक खूप कठीण विषय आहे किंवा मेहनत करणारा विषय आहे. परंतु वास्तविक पाहता योग या अक्षराला आपण नेहमीच वापरत असतो, त्याचा उपयोग करतो. योगाचा अर्थ अनेक प्रकारचा निघतो. पुष्कळ वेळेस रस्त्यात जाता जाता आपण एखाद्या व्यक्तीची आठवण काढतो आणि ती व्यक्ती आपल्याला अचानक समोरून भेटते तरी आम्ही म्हणतो की हा बघा कसा योगायोग आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो की हा जो योग अक्षर आहे हे योग अक्षर हे परमात्म्याशी बुद्धीचं योग अर्थात बुद्धी लावणं यालाच योग याचा अर्थ जोडणं असा आहे. ज्याप्रमाणे या सृष्टीवरती खास आमच्या भारतामध्ये अनेक प्रकारचे योग आपण पाहतो, हठयोग पाहतो, त्याचप्रमाणे सर्वश्रेष्ठ जो योग आहे तो राजयोग आहे जो गीतेमध्ये सुद्धा वर्णन केलेला आहे. राजयोग याचा अर्थ काय? आपण जर राज आणि योग याला वेगळं करून टाकलं तर त्याच्यापासून आमच्या जीवनाला खास फायदा होत नाही. कारण ईश्वराने येऊन जो योग शिकवला तो राजयोग अर्थात कर्मयोग शिकवलेला आहे. परंतु आज मनुष्य त्या कर्मयोगाला राजयोगाला विसरून कर्म संन्यासी बनलेला आहे. ज्याने योगाला प्राधान्यता दिली त्यांनी कर्म म्हणजे नोकरी धंदा सोडून दिला आणि फक्त योग करण्यामध्ये स्वतःचा वेळ घालू लागले. ज्या लोकांनी व्यवहाराला जास्त इम्पॉर्टन्स दिलं त्या लोकांनी योगाकडे दुर्लक्ष केलं. परंतु वास्तविक पाहता परमात्मा जो शिकवतो तो आम्हाला कर्मयोग शिकवतो. त्याला खराब भोगावी लागतात, त्याची फळं त्याला खराब खावी लागतात. परंतु आजकालची परिस्थिती पाहिल्यानंतर पुष्कळ लोक हा प्रश्न विचारतात की आज आम्ही जेव्हा समोवार पाहतो तर जे खराब काम करणारी लोक आहेत त्यांना जास्त फायदा होतो आणि आम्ही जी चांगली कामं करणारी, समाजसेवा करणारी म्हणा किंवा धार्मिक कृत्य करणारी जी लोक आहोत आम्हाला तर जास्त सहन करावं लागतं. आम्हाला त्याचा फायदा तर होत नाही परंतु दुर्फायदा जास्त होतो. आपण थोडासा या गोष्टीचा विचार करा. जी खराब कर्म करणारी लोक आहेत त्यांना आज जरी तुम्हाला असं वाटत असेल की त्यांना त्याच्यापासून खूप फायदा होतो परंतु काही काळानंतर त्या आपण जर एका साईडला ठेवलं आणि आपण दुर्लक्ष केलं त्याच्याकडे
स्वतःची जी श्रेष्ठ कर्म आहे ते जर आपण विसरून गेलो तर याचा अर्थ असाच आहे की कर्म अकर्म आणि विकर्माची जी गहन गती आहे त्याला आपण विसरून जातो आणि ती विसरल्यानंतर आम्ही सुद्धा पुरुषार्थहीन बनतो. तर या ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये जो राजयोग शिकवला जातो या राजयोगाचा वास्तविक अर्थ असा आहे की घरग्रस्तामध्ये राहून तुमची जी राजाई आहे, जसं राजा जनकाचं सुद्धा उदाहरण देतात की राजा जनकाने ज्यावेळेस सांगितलं की मी या सर्व गोष्टीचा स्वतःच्या राजाईचा त्याग करतो त्यावेळेस त्याला हाच उपदेश मिळाला की तू तुझ्या राजाईमध्ये राहा, परंतु राजाईमध्ये राहत असताना त्याच्यापासून तू वेगळा राहा. अर्थातच स्वतःच्या गृहस्थीला सांभाळत असताना स्वतःला गृहस्थी समजू नका, परंतु स्वतःला ट्रस्टी समजून चला. आज आपण पाहतो ज्यावेळेस कोणाला धन मिळतं किंवा एखादं संतान मिळेल तर नेहमी काय म्हणतात, हे ईश्वरी कृपेने झालं किंवा ईश्वराने आम्हाला दिलेलं आहे. तर जर ईश्वराने दिलेलं आहे तर ही त्याची प्रॉपर्टी आहे. आम्ही फक्त सांभाळण्यासाठी ट्रस्टी आहोत, निमित्त आहोत. ही गोष्ट आज मनुष्य विसरते आणि ईश्वराची जी प्रॉपर्टी आहे त्याला ती स्वतःची समजून चालतात. आज आपण पाहतो की घरामध्ये बघा 100 वस्तू असतील परंतु आमचं लक्ष त्याच्याकडे जाणार नाही. माझ्या हातामध्ये हा छोटासा रुमाल आहे, हा रुमाल जर माझ्या हातातून कुठे पडला तर मी रुमालाला 10 जागेवरती शोधेल, कारण हा माझा आहे. तर ज्यावेळेस आम्ही कोणत्याही वस्तूवरती कोणत्याही व्यक्तीवरती हे माझं आहे हा स्टॅम्प लावतो त्यावेळेस त्याच्यामध्ये माझी अटॅचमेंट होते, त्याच्यामध्ये आमची आसक्ती जाते, त्याच्यामध्ये आमची बुद्धी जाते. तर राजयोग आपल्याला हे शिकवतं की या सृष्टीवरती ज्या व्यक्ती आहेत, जे भौतिक पदार्थ आहेत, ज्याच्यामध्ये आमची बुद्धी लागलेली आहे आणि ज्याला आम्ही स्वतःची शान टाकतो तेव्हा त्याला दुःखी आणि अशांत व्हावं लागतं. तर या ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये जी शिकवण मिळते ती हीच मिळते की तुम्ही घरग्रस्तामध्ये राहा, परंतु घरग्रस्तामध्ये राहून त्याच्यापासून वेगळं होण्यासाठी, डिटॅच होण्यासाठी फक्त हीच गोष्ट बुद्धीमध्ये ठेवा की मी एक ट्रस्टी आहे आणि मला ही सेवन जे कंटाळा आणणारा विषय आहे. अध्यात्म म्हटल्यानंतर जी म्हातारी माणसं आहेत त्यांच्यासाठी याची आवश्यकता आहे. परंतु तुम्ही जर या सृष्टीकडे पाहिलं, आपण जर थोडासा विचार केला तर आपल्याला हे जरूर या गोष्टीचा शिकतात. तर आई त्यांना काय शिकवते, दिवसभर त्यांना हात पाठ पक्का करवते की बाबा बाबा म्हण, मम्मी म्हण, काका म्हण, चाचा म्हण, तेच म्हणते. आणि ज्यावेळेस एखादी व्यक्ती शरीर सोडते, ज्याला तुम्ही मरण म्हणता, त्यावेळेस काय म्हणतात, राम बोल, राम बोल. अरे राम बिचारा कसा बोलेल तो? तुम्ही सुरुवातीपासून त्याला राम तर कधी शिकवलंच नाही. त्यावेळेस तर तुम्ही मम्मा पप्पी काय काय शिकवलं, त्यावेळेस तर राम म्हणायला बोलायला शिकवलंच नाही. आता अंतिम वेळेस जर तुम्ही सांगितलं की तू राम बोल तर त्याला राम बोलता येणार. तर प्रत्येक व्यक्तीचा कोणत्या वेळेस अंतिम क्षण येईल हे सांगता येत नाही. आणि हे तर बघा पक्क नक्कीच आहे की ज्या व्यक्ती या सृष्टीवरती आलेल्या आहेत त्यांना परत जरूर जायचं आहे. सर्वांचं रिटर्न तिकीट आहे हे सर्वांना माहीत असताना सुद्धा आपण कधी एकांतामध्ये बसून विचार केला की आम्हाला जर परत जायचं आहे, जे आलेले आहेत त्यांना जायचं आहे, जरूर मला सुद्धा जायचं आहे. तर मी त्याच्यासाठी कधी काही एकांतामध्ये बसून या गोष्टीचा विचार केला की मला जायचं आहे तर मी त्याच्यासाठी कोणती तयारी केली आहे. आज ही मृत्यू लोकांमध्ये अचानक मृत्यू होते म्हणून या गोष्टीचा मनुष्य विचारावरती आलो तर आमच्या बरोबर काय जाणार आहे. आपल्याला माहित असेल ज्यावेळेस मुलाचा जन्म होतो तर त्याच्या मुठी बंद असतात आणि ज्यावेळेस आत्मा शरीर सोडतो तेव्हा त्याच्या मुठी ज्या आहेत त्या उघड्या असतात. तर काय आम्ही रिकाम्या हाताने या सृष्टीवरती आलो आणि रिकाम्या हातानेच आम्हाला परत जायचं आहे की आम्हाला अविनाशी कमाई करून आणि नंतर जायचं आहे. तर आज आम्ही पाहतो या कलयुगाच्या काळामध्ये ज्या ठिकाणी समस्या आहेत, अनेक परिस्थिती आहेत, त्यांना तोंड देण्यासाठी ज्या आध्यात्मिक शक्तीची आवश्यकता आहे, ज्याला आपण विल पॉवर सुद्धा म्हणतो, ती विल पॉवर आज कोणत्याच मनुष्यामध्ये नाही. म्हणूनच आजचा मनुष्य दुःखी आणि अशांत होतो. जसं आपण रोजच आपण उदाहरण घेतलं तर आपण पाहतो गरमीपासून सर्दी येते
तर ज्यांचे शरीर अशक्त असतात, वीक असतात, त्याच्यावरती लगेच वातावरणाचा इफेक्ट होतो. कोणाला फुटला होईल, कोणाला ताप येईल, कोणाला पडसं होईल. परंतु जे तंदुरुस्त असतील, निरोगी असतील, सशक्त असतील, त्या सगळ्यांच्या तोंडातून तुम्हाला एक शब्द ऐकायला मिळेल. तो म्हणजे कोणता? तो म्हणजे टेन्शन. लहान मुलाला तुम्ही विचारलं ना, तो काय म्हणणार? मला ना खूप टेन्शन आहे. आणि तुला कसलं टेन्शन आहे बाबा? अभ्यासाचा, परीक्षेचं मला टेन्शन आहे. आता लहान मुलाला परीक्षेचं टेन्शन आहे, कोणाला नोकरीचं टेन्शन आहे, कोणाला घराचं टेन्शन आहे. या टेन्शनने ते इतकं सगळ्यांना टेन्शन मध्ये आणलेलं आहे, जे कोणाला आरामाची झोप सुद्धा येत नाही. तर हे जे इतकं आपण हे जगाचं वातावरण टेन्शन युक्त करून ठेवलेलं आहे. जगाच्या परिस्थित्या तुम्ही एका साईडला ठेवा, परंतु पर्सनल जर स्वतःला सुद्धा तुम्ही विचारा, तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती प्रकारचे टेन्शन आहेत आज मनुष्याला. नाही उठल्याबरोबर मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी पळापळ, स्त्रियांना घरामध्ये स्वयंपाक करा, प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेऊन बसले. सहज रीतीने कोणतंच कार्य करते. कोणाला ऑफिसचं टेन्शन आहे, कोणाला कोणतं टेन्शन आहे. तर हे सर्व दूर करण्यासाठी या ईश्वरीय विचार आपण म्हणतो ना, आमच्या वेळेस मुलं इतकी मस्ती करणारी नव्हती, आमच्या वेळेस इतकं मुलं त्रास देणारी नव्हती. हे आता दिवसेंदिवस का वाढत चाललेलं आहे? कारण आत्मांमध्ये तमो प्रधानता वाढत चाललेली आहे. तर त्या तमो प्रधानतामुळे काय झालेलं आहे, ते विकार जे आहेत ते त्यांच्या कर्मामधून, वाणीमधून आपल्याला दिसत आहे. तर आता हे तर प्रत्येक मनुष्य जाणतो, क्रोध करणं चांगलं आहे असं कोणी म्हणणार नाही. क्रोध करणं हे खराब आहे हे समजतं, परंतु कधी समजतं? क्रोध केल्यानंतर समजतं. उगीचच बाई बोलले, नसते बोलले तर बरं झालं. आता मी कधी नाही बोलणार, पण वेळ आल्यानंतर बाई कधी गप्प बसणार नाही. तर हे का झालेलं आहे असं? याचं कारण काय आहे? याचं कारण हेच आहे की आज मनुष्यामध्ये कंट्रोलिंग पॉवर नाही. तर ती कंट्रोलिंग पॉवर कुठून येईल? ती कशी आपण कंट्रोलिंग पॉवर निर्माण करू शकू? त्याच्यासाठीच हा राजयोग आहे. राजयोग याचा अर्थच असा, स्वतःच्या कर्मेंद्रियांचा राजापणा. आज हे बघा, जसा माझा हात आहे, तर हा हात माझ्या कंट्रोलमध्ये आहे. मला हवा असेल तर मी मुठी बंद करू शकते, उघडू शकते, वरती हात करू शकते. समजा माझी ही मुठी बंद झाली आणि जर ही उघडली नाही तर मला किती फिकर होते, चिंता होते. लगेच आम्ही डॉक्टरकडे जाणार. काही डिफेक्ट असेल तर तो काढण्यासाठी आम्हाला चिंता होते, फिकर होते. परंतु आज मनुष्य आत्माचे जे सूक्ष्म कर्मेंद्रिय आहेत, मन आणि बुद्धी, ती इतकी डिफेक्टिव्ह झालेली आहे, त्याला सुधारण्याचा मनुष्याला फिकर नाही, त्याची चिंता नाही. अगदी आरामशीर म्हणतील. आपण जर सांगितलं ना 5 मिनिटं ईश्वरीय स्मृतीमध्ये बसा, तर काय म्हणतील, काय हो तुम्हाला काय सांगायचं त्यांची. आणि पुष्कळ प्रयत्न करतो ईश्वरीय स्मृतीमध्ये बसण्याचं, पण आमची बुद्धीच लागत नाही. 2 मिनिटं आम्ही एकाग्र होऊ शकत नाही का? अगदी बेफिकीर होऊन म्हणतील, काय करावं, आमची बुद्धी भटकते. बरं, तुमची बुद्धी तुमची की तुम्ही ज्याच्याशी बुद्धीचा योग लावता तो कोण आहे? योग कोणाला लावायचा आहे, कोणाशी लावायचा आहे, योग लावण्याची आवश्यकता काय आहे जीवनामध्ये, आणि योगापासून कोणकोणत्या प्राप्त्या होतात त्या
कसं नेणार रोज आपले नेणार कसं काय नाही तसं एक हा कांद्या तांदूळच देणार तो म्हटला चल 20 वर्ष माझी पडली तर 100 वर्षाचं आयुष्य झालं. आता मग मनुष्य जेव्हा आपल्या जीवनामध्ये आला त्याने 40 वर्ष त्याची जी होती कारण त्याला ती ऑफिशियली 40 वर्ष मिळाले होते. मग त्याने काय केलं त्याच्यामध्ये शिकणार मुलांना शिकवणार धंदाधोरी करणार कमवणार शिकवणार मुलांना मोठं करणार 40 वर्षाचं विचार याच्यामध्ये जातात. त्याच्यानंतर 60 वर्षापर्यंत विचारायला गाडवा लागतो व्यवस्थित ओझं घेऊन काय जावं लागतं चालावं लागतं. मग 60 वर्षाचं झाल्यानंतर आता सगळी त्याची कामं तर पुरी होतात घरामध्ये त्याची काही व्हॅल्यू असते हा मग कोणी त्यात ऐकत नाही. मग तो काय कर कुत्र्यासारखा बसून भो करत राहणार दुसरं तर त्याला काही करता येतच नाही कोणी ऐकत नाही तर काय करणार. म्हाताऱ्या माणसाचा आज तर कोण ऐकतं तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. तर तो त्याने 20 वर्षाचा विचार त्याच्यामध्ये जातात. ईश्वराची बघा कधी आठवण करणार तुम्ही सांगा. तर त्याची 20 वर्ष त्याच्यामध्ये जातात. आता 80 वर्षाचा म्हातारा झाला अगदी त्याची हालत तर खूप खराब झाली. परंतु तुम्हाला माहित असेल की वानरामध्ये काय असते ममता जास्त असते मोह जास्त असतो. तो नेहमी तुम्हाला माहित असेल कधी पण तुम्ही जर त्या मादीला बघितलं वानराच्या तर तिला छातीशी लावून भुंदत असते. ते मेलं ना सोडलं तर त्याचं हाड घेऊन मिळते जोपर्यंत त्याला दुसरं पिल्लू होणार नाही तोपर्यंत ती सोडत नाही. तर आज मनुष्याचं मग म्हाताऱ्या झाल्यानंतर असं नाही त्याची बुद्धी नाही तर म्हणतो ना मनुष्य मी म्हाताऱ्या झाल्यानंतर ईश्वराची आठवण करेल तर ईश्वराची आठवण बिघडून काही नाही करत पण म्हाताऱ्या झाल्याचा फुरसत नाही. तर आमच्या या ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये ही गोष्ट खूप चांगली सांगितली जाते की हे बघा तुम्हाला ईश्वराने दिवसाचे 24 तास दिलेले आहेत. 24 तासामधून तुम्ही 8 तास जे आहेत ते तुम्ही तुमचा कार्यधंदा करा व्यवहार करा नोकरी करा. 8 तास जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आराम करा तुमचे पर्सनल काम करा. तरी 8 आणि 8 16 झाले. त्याच्यानंतर किती तास उरले 8 तास दुसरे उरले. तर त्या 8 तासामधून 4 तास 4 नाही तर 2 नाही तर 1 कमीत कमी 24 तासामधून 1 तास तरी तुम्ही ईश्वरी चिंतन करा. तुम्ही स्वतःची आध्यात्मिक उन्नती करा. तुम्ही स्वतःमध्ये शक्ती भरा ज्याच्याने तुमचं जीवन काय होईल सफल होईल. परंतु आज काय होतं आपण स्वतः अनुभव करतात एखाद्या दिवशी उशिरा उठल्यानंतर दुसरी कामं कोणी मिस नाही करत. कोणता काम सोडून देणार. आज मी सकाळी पूजा केली नाही का नाही केली कारण मुश्किल झाला माणूस आहे कारण देव तो बिचारा बोलत नाही काही. दुसऱ्या एखाद्या तुम्ही घरामध्ये बसलेला आहात तुम्ही एखाद्या चांगल्या व्यक्ती तुमची एखादी काही चांगली मैत्रीण आहे किंवा मित्र आहे घरामध्ये बसून जर आपल्याला त्याची आठवण येते तर मन किती प्रसन्न होतं ना मन प्रसन्न. आम्ही म्हणतो मी माझी मैत्रीण खूप चांगली आणि ते समजा कोणी दुसरी व्यक्ती आहे जी नेहमी आपल्याशी झगडा करते भांडण करते त्रास देते आपल्याला त्या व्यक्तीची आठवण आल्यानंतर काय होतं तुम्हाला प्रसन्नता तर निरंतर जर आम्ही त्याच्या स्मृतीमध्ये राहिलो तर आम्हाला काय त्याच्यापासून शांती मिळणार नाही. परंतु तुम्हाला जो भय बसलेला आहे ना की आम्हाला ईश्वरी स्मृती आमची टिकत नाही किंवा आमची बुद्धी लागत नाही याचं कारण काय ती विधी तुम्हाला माहित नाही. जर ती विधी माहित असेल तर आम्हाला बुद्धी लावावी लागणार नाही पण आपली बुद्धी आपोआप लागते. तुम्हाला माहित असेल जीवनामध्ये स्मृती सुद्धा 3 प्रकारची असते. एक जी स्मृती असते ती आपल्याला खेचून ताणून आणावी लागते. नाही हे बघा पुष्कळ वेळेस असं असतं. आता आम्ही तर समाजसेवा करतो रस्त्यामध्ये जात असतो काही व्यक्ती भेटतात त्या विचारतात का तुम्ही त्यांची आठवण आपल्याला करावी लागत नाही पण त्यांची आठवण आपल्याला आपोआप येत असते. याला म्हणतात स्वतः आलेली स्मृती. आणि तिसरी जी स्मृती असते ती सतवणारी स्मृती असते. तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी कोणती ना कोणती व्यक्ती असते कोणत्या ना कोणतं नातं असतं त्या व्यक्तीच्या स्मृतीच्या शिवाय तो राहू शकत. ते कोणतंही नातं असू शकतं आई मुलाचं असू शकतं पती पत्नीचं असू शकतं कोणतंही नातं असेल त्याच्या स्मृतीशिवाय तो राहू शकणार नाही. त्याला त्याची स्मृती करावी लागत नाही त्याची स्मृती त्याला येत नाही पण त्याची स्मृती त्याला सतवते. तर राजयोग याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ईश्वराची स्मृती करावी लागू नये तुम्हाला ईश्वराची स्मृती येऊ
ज्यावेळेस आम्हाला ईश्वराचा संपूर्ण परिचय मिळतो, त्याच्यापासून काय फायदा होतो हे आम्हाला समजतं, तर त्याची स्मृती आम्हाला खरोखर सतवते. आणि त्याच्या द्वारा याला म्हटलं जातं योग अग्नी. जो योग आहे तो अग्नीमध्ये रूपांतर होतो. आणि ती योग अग्नी जी आहे ती आमचे जे पाप कर्म आहेत केलेले ते काय दग्ध होतात. आदरणीय दादीजी, माननीय गिरिराज विनायकराव पाटील, कमले गुरुजी, चंद्राम गुरुजी, माझे मित्र निरीक्षक साहेब, स्टेजवर बसलेले सर्व सन्माननीय समाजवादी सदस्य, मान्यवर बंधू भगिनी, सांगण्यात आले. आतापर्यंत जवळजवळ 2 तास आपण वेगवेगळ्या लोकांची भाषण ऐकत होतो. त्याच्यामध्ये अध्यात्माबद्दल बरंच काही सांगण्यात आलं. अध्यात्म हा माझा विषय नव्हे. मी नंद्यानं माझ्या प्रोफेशनल डॉक्टर आहे. अध्यात्माबद्दल मला अधिकारांना जास्त काही बोलता येणार नाही, परंतु मी अत्यंत साध्या शब्दात मला जे काही वाटतं ते सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी आपला प्रस्ताव सांगितलेला आहे की माझ्या रोजच्या जीवनात वेगवेगळे सूचनांचा होतात. अत्यंत सिरियसचे रुग्ण, ऑपरेशन, ॲक्सिडेंट हे आमच्या जीवनातल्या रोजच्या घटना आहेत. आणि जन्म आणि मरण हे तर रोज चाललेलं आहे. काही वेळ नसेल तर तुला टाळतो. मी अत्यंत प्रकर्षानं 10 किंवा 15 मिनिटं तरी देवासमोर बसायचा प्रयत्न करत असतो. रोज पूजा करतो. त्यावेळेला मनात माझ्या विचार हेच येतात की दिवसभरात जे काही होणार आहे त्याच्याकरता मला देवाने शक्ती द्यावी. माझ्या मनात चांगले विचार आले पाहिजे. मला लोकांना काही मदत करता आली पाहिजे. आणि मी जे काही दिवसभरात काही कार्य करणार आहे त्याला मला देवाने शक्ती दिली पाहिजे. 15 ते 20 मिनिटं मी जेव्हा देवासमोर बसतो तेव्हा एखाद्या बालकाचे किंवा मातेचे जर प्राणी वाचू शकलो तर त्या दिवस खरंच मला फार आनंद होतो. माझ्या हातून काहीतरी घडलेलं आहे की आपण काही करू शकलो नाही. आत्ताच आपण ऐकलं एका वक्तव्यामधून की प्रत्येक माणसाला टेन्शन आहे, कुठल्या ना कुठल्या प्रकारचं टेन्शन आहे. परवाच मी माझा अनुभव सांगतो की आमच्या मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये मी राहून घेत होतो. आणि आमचाच एक मेडिकल वन प्रत्येक मुलाला, प्रत्येक माणसाला, तरुणाला, तरुणीला ही स्पर्धाही आहे. आजच्या जीवनामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी होत असतात. त्यामुळे दुसऱ्या बेडवर गेलो तर 30 ते 32 वर्ष तरुण होता, बिझनेसमॅन होता, व्यापारी होता, त्याला ॲक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे हार्ट अटॅक आला होता. तर ह्या एवढ्या लहान वयामध्ये साधारण आपण 50 ते 60 वर्षाच्या वयानंतर हार्ट अटॅक करतो. तुमचं जर ह्या वयात अशा होत असेल तर याचा अर्थ असा आहे काहीतरी टेन्शन फार बिघडलेलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की हार्ट अटॅक येण्याचा बरीच काही कारणं सांगतात. काही लोक दारू पितात, सिगरेट पितात, किंवा अनुवंशिक जर समजा आई वडिलांमध्ये हा जो मनात मनेच शांती देऊ शकेल अशा प्रकारचं एखादं स्थान पाहिजे. आत्ताच आपण ऐकलं की या ठिकाणी या शिवभवनाचं हे जे काही उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी अशा प्रकारचं एक शिक्षण दिलं जाईल किंवा ज्या ठिकाणी लोकांना येऊन मार्गदर्शन घेता येईल की मनाची शांती कशी मिळवावी. आपण एक चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत, वाईट गोष्टी करून उपयोग नाही. अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचे मनावर संस्कार झाले पाहिजेत. तर या ठिकाणी अशी योगानं किंवा कुठल्या अधिकारवाणीनं सांगणाऱ्या व्यक्तीकडून जर आपल्याला उपदेशाला मिळत असेल तर ती आपण प्राप्त करून घेतली पाहिजे. कारण बाकीच्या ज्या भौतिक सुख आहेत ती शिकणाऱ्या गोष्टी नाही आहेत, आपल्या बरोबर येणार. टेंशन बढ़ते जा रहे हैं तो उसका प्रैक्टिकल अनुभव सर्जन साहब भी इस राजयोग का अभ्यास जरूर करने का प्रयत्न करेंगे ही. वैसे तो उन्होंने कहा कि मैं 15-20 मिनट सुबह परमात्मा के प्रति पूजा पाठ आध्यात्मिक ज्ञान संगीत की जरूरत होनी चाहिए. अभी हम सबकी जो आशा के दीपक बाल ब्रह्मचारी आदरणीय राजयोगिनी हमारे प्यारे भाई और बहनों, हम सभी मिलकर के सभी
अच्छे विचार अध्यात्म और वचन सुन तो गए है और बड़ी शांति पूर्वक सुन रहे हैं, जिसकी हमें बहुत खुशी है। आज का जो दिन भी चल रहा है वो है उद्घाटन समारोह। बहुत अच्छा दिन है और हमारे जो शिविर का बहुत अच्छा नाम दिया हुआ है बिल्डिंग के, चुन चुन के सज रखा है, क्योंकि शिव परमात्मा ज्ञान का प्रकाश देते हैं। नहीं कहते हैं ज्ञान अंजन गुरु दिया, अज्ञान अंधेर विनाश। तो परमात्मा जो है ज्ञान का तीसरा नेत्र थे, जिसको प्रकाश कहते हैं। मनुष्य अज्ञानी में है नहीं, ये आंखें तो है, लेकिन मनुष्य फिर भी अपने को कहता है मैं नैनहीन हूँ। नैनहीन को राह दिखाओ प्रभु। चाहे कितने भी गुरु किए है मनुष्य ने, पर बुद्धि फिर परमात्मा के तरफ क्यों जाती है? क्योंकि उस द्वारा सीधा रास्ता मिल जाता है। तो मनुष्य की चाहना है मुक्ति मिले, जीवन मुक्ति मिले, तो मुक्ति जीवन मुक्ति दाता परमात्मा है और सबकी बुद्धि उस तरफ जाती है। अशांति है ना बहुत। तो आज का दिन वो है, मैं समझती हूँ। तो बहुत बहन भाइयों ने जो आज जैसे मैं समझती हूँ, तो इस भवन में भी आज 7 रोज का कोर्स करके हम कथा सुनते हैं, 7 दिन की भागवत रखते हैं। तो ये भी एक 7 दिन का आत्मा और परमात्मा, जो आत्मा परमात्मा से बिछड़ चुकी है, उनसे मिलन कैसे देता है नहीं हमारा। बच्चे बाप से न मिले, सिर्फ देहधारियों से मिलते रहते हैं। लेकिन देह जो है वो तो विनाशी है नहीं, देह के अंदर तो आत्मा अविनाशी है। तो आत्मा अविनाशी का पिता भी तो अविनाशी परमात्मा है नहीं। तो पर ये अविनाशी परमात्मा से न मिले तो जीवन बेकार है, मैं ऐसा समझती हूँ। क्योंकि देहधारी से मिलते मिलते अलग काल के सुख खुशी मिलती है। लेकिन जो आत्मा अविनाशी है, परमात्मा की संतान जो स्वयं भी अविनाशी है, तो उनसे जो मिलन से अविनाशी सुख और शांति मिलती है, वो अगर न लिया तो बेकार जीवन हो गई है। अशांति अशांत सब पुकार रहे हैं, अशांत है। लेकिन जब अंत होती है तो क्या हो जाता है? समय जो है पिछाड़ी है, हाहाकार का समय पिछाड़ी है। इनसे और मनुष्य क्या दुख देखेगा। जब मैं पंजाब में थोड़े टूर में गई थी, तो छोटे छोटे बच्चे जब सुना तो हरिजन को तनख्वाह ज्यादा मिलेगी, बेचारे अपने को आग में जला रहे थे। कहाँ तक ऐसे होता रहेगा? तो परमात्मा तो हम सब आत्माओं का पिता निर्वाप है। जैसे एक पुराना मकान होता है तो बच्चों को उसमें दुख पैदा होता है, तो ये नया पुराना मकान जाएगा, टूटेगा, और नया मकान जो है वो बनेगा, बन रहा है। वो मनुष्य बनेगा। मनुष्य जो बिगड़ा हुआ है, देह अभिमानी बुद्धि है, देह अभिमान से जो कर्म करता है, जिसका देह अभिमान जड़ है, इतनी अशांति की, इतनी समस्याओं की जो जड़ है, वो देह अभिमान है। आज परमात्मा पिता स्वयं हम बच्चों को कहते हैं, बच्चे ये विश्व में क्यों दुख आया, क्यों पुराना हुआ देह अभिमान की? पवित्र दुनिया को स्थापन करने के लिए सफल
करो। तो परमात्मा हम बच्चों द्वारा ही ये पवित्र दुनिया जिसको स्वर्ग कहते हैं, और स्वर्ग सबको याद भी आता है, जब शरीर को छोड़ता है तो कहते हैं स्वर्गवास हो गया। हुआ नहीं, पर आत्मा ने कोई समय स्वर्ग का स्वयं पर आता हूँ। तो आज वो समय आया हुआ है, कलह युग की अंत के बाद क्या होगा? सत्ययुग की आज साइकिल है। तो साइकिल पूरा हुआ, सत्य त्रेता द्वापर कलह युग की अंत है। तो अंत से आज कौन करेगा? आज अंत का राखनहार प्रीत करो तुम्हारा। तो जो परमात्मा सब आत्माओं का पिता है, जो अंत से आज करने वाला है, विश्व कल्याणकारी है, जो राजयोग स्वयं हम बच्चों को सिखाए, फिर से नया विश्व बनाए रहे हैं। तो आज उसका उद्घाटन हुए भी आज 54 बरस हुए, 1937 से। जैसे कि विश्व का वो विश्व पिता उद्घाटन करने आई, और उस समय ही विश्व के अंदर छोटा छोटे सेंटर जो है वो हर शहर में कई सेंटर सेवा केंद्र बने हैं, जिसमें अध्यात्मक शक्ति मनुष्य में कैसे आई? एनर्जी नहीं है, अध्यात्मक शक्ति नहीं है, मनुष्य समझता है ये नहीं करना चाहिए, लेकिन हो जाता है। अब वो शक्ति को प्रदान करने लिए सर्वशक्तिवान परमात्मा एनर्जी देता है, ताकि माया जीत जग जीत बच्चे बनने। तो परमात्मा पिता के आज सब ने ये महावाक्य भी सुने और उद्घाटन भी हुआ। तो इस प्रकार तो सबको भी ये निवेदन है, दादी जी के आखिरी वचन सुनने के बाद आप लोग सभी अपने अंदर ही इस प्रकार से प्रकाश जरूर फैलाएंगे, इसलिए यहाँ पर समय निकाल करके जरूर आएंगे। तभी आगे का आपको पहले ही बताया ही है, एक विशेष बहुत ही सुंदर आइटम है छोटे बच्चों का नृत्य। माननीय भ्राता कुलकर्णी साहब, सिविल सर्जन, मलयाळ साहब, सरस्वती के हमारे आमचे सोलापूरचे सेवा केंद्राचे शिवप्रकाश भवनचे उद्घाटनाकरता आदरणीय दादी चंद्रमणी दादी आल्याबद्दल प्रथमतः आम्ही त्यांचा आभार मानतो। आणि त्याचप्रमाणे आम्ही या कार्यक्रमाकरता माननीय MD कुलकर्णी साहेब सिव्हिल सर्जन यांना निमंत्रणाकरता जेव्हा देण्याकरता गेलो होतो, त्यांनी एका शब्दाने एका अक्षरात ताबडतोब कबूल करू या कार्यक्रमाला अध्यक्षाचं स्थान स्वीकारल्याबद्दल आम्ही आमच्या सोलापूर शिवप्रकाश भवनच्या ईश्वरी विद्यालयाच्या तर्फे त्यांचा मी आभार मानतो। आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचा माननीय लिंगराजजी वल्याल आणि आमचे विनायकरावजी पाटील यांनी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचाही मी आभार मानतो। आणि त्याचप्रमाणे माजी राज्यमंत्री कमले गुरुजी, चंद्राम गुरुजी आणि अखिल भारत महिला महासंघाचे अध्यक्षा सरस्वती बहिणजी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा देखील मी या ठिकाणी या कार्यक्रमात शोभा आणल्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो। आणि या ठिकाणी काही लोकांचे आभार मानण्याचे राहून गेले असतील तर बंदे हम ऐसे हो हमारे करम, नेकी पर चले और बदी से टले, ताकि हंसते हुए निकले दम। ए मालिक तेरे बंदे हम, बड़ा कमजोर है
ताकि हंसते हुए निकले दम। हे मालिक तेरे बंदे हम। मैंने पहले ही आप सबको बताया है कि ये आइटम बॉम्बे जैसे महाशहर में आर्ट एंड कल्चरल इन्होंने स्वर्ग की खुशियां उठाए, सब मिलकर नाचे, झूमे, गाए, होली आई रे आई रे आई रे।
को याद करो जब तक खाली आए ठीक है खाली आए याद करो नहीं खाली आए तक याद कोणी हजर कोणी गैरहजर समजलं पाहिजे मंगलवार सुना सब्जी किसी को चाहिए अरे भाई कोण आकार दिली लाईट कोण आकार कोपऱ्यात ग्लास काय करता